खासदारांसंदर्भात नक्कीच उद्या शिवसेनेच्या खासदारांची बैठक मातोश्रीवर आणि अशी बैठक घेणं खासदारांची, आमदारांची, नगरसेवकांची ही कोणत्याही पक्षामध्ये सतत सुरू असणारी एक प्रक्रिया आहे. मातोश्रीवरती अशा बैठका सातत्यानं होत असतात. आता लवकरच लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल पुढल्या महिन्यात. त्याच्या आधी पावसाळा सुरू होईल. अनेकांना मग त्या पावसात मुंबईला पोचता येत नाही. त्याच्यामुळे आता उद्या खासदारांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न, त्यांच्या जिल्ह्यातले प्रश्न, अनेक प्रश्न आहेत. पाऊस नाही अनेक ठिकाणी, निधीचा विषय आहे अनेक ठिकाणी. तर उद्या सगळ्या खासदारांना म्हणजे 9 खासदारांना बोलवून त्यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चर्चा करणार. आणि बाकी तुम्ही ज्या म्हणताय हा फुटणार, तो फुटणार, तो फुटणार, या अफवा आणि या बातम्या सतत उडवल्याच जात असतात. कुठलं टायगर काय, कुठलं ऑपरेशन म्हणजे काय असतं, म्हणजे काय असतं ते पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात असं आहे की मुळात जे म्हणतात आम्ही ऑपरेशन टायगर करणार, त्यांचं ऑपरेशन अमित शहाने 100 वेळा केलं. ते काय सरळ मार्गाने जन्माला आलेला गट आहे काय मेंढ्यांचा? अमित शहाचा पक्ष आहे ती काय शिवसेना आहे का? आणि विकृती आहे ही एक प्रकारची. पक्ष फोडणं, माणसं फोडणं, माणसं विकत घेणं ही एक प्रकारची विकृती आहे. आणि जेव्हापासून या महाराष्ट्रात मोदी शहांचं राज्य आलंय या देशात, तेव्हापासून राजकारणातल्या या विकृतीनं कळस गाठलेला आहे. महाराष्ट्रासारखं राज्य सुद्धा त्यांनी या संदर्भात पूर्णपणे नासवलं. याचा अर्थ या गोष्टीला अंत नाही का? नक्कीच या गोष्टीला अंत आहे. योग्य वेळी महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा या सगळ्या विकृती विरुद्ध जनता बंड करून रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. तृणमूल काँग्रेसचे काही खासदार जे आहेत ते लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत. देशभरामध्ये प्रादेशिक पक्षांमध्ये असं सगळं केलं जातंय का? मीनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवार हे या देशातले प्रधानमंत्री ते प्रधानमंत्र्यासारखे वागत नाही. या देशाचे गृहमंत्री ते देशाची अंतर्गत सुरक्षा आणि इतर गोष्टी वाऱ्यावर सोडून बाकी इतर कामात बिझी असतात. या देशाच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश हे हजारो लाखो खटले तुंबलेले असताना लंडनमध्ये कायदा मंत्र्याबरोबर पिकनिकला जाऊन बॅडमिंटन खेळतात. या देशातला निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा एजंट म्हणून काम करतो. अशा परिस्थितीमध्ये हा देश कसा चालणार हा कोणाला प्रश्नच पडलेला नाही. लोकांच्या मनातली खदगद ही स्पष्ट दिसते. त्यांच्या पक्षात स्वतःच्या खदखद, पण या खदखदीला सुद्धा नक्कीच वाट मोकळी करून दिली जाईल. 2 दिवसांपूर्वी मोदींनी जो नेहरूंचा रेकॉर्ड मोडला, कशा रेकॉर्ड मोडला? ते फडणवीस असं म्हणतायत की शरद पवार असं म्हटले की मोदींची आणि नेहरूंची तुलनाच होऊ शकत नाहीच होऊ शकत. पण फडणवीस असं म्हणतात की त्यांचं बरोबर आहे कारण मोदी आहे. हो, मोदीच एक दुसरे मोदी निर्माणच होऊ शकत नाही. इतका क्रूर, अघोरी आणि विकृत नेता दुसरा निर्माण होऊ शकत नाही. प्रधानमंत्री नेहरू हे साधारण 16 वर्ष पंतप्रधान होते, हे लक्षात घ्या. हे 12 वर्षाचा हिशोब मोदीने कुठला काढला? 1947-48 सालापासून ते प्रधानमंत्री आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर होते, श्यामाप्रसाद मुखर्जी होते, वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते. याचा अर्थ नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस
बाबासाहेब आंबेडकरांना देशाचे पहिले कायदा मंत्री मानायला तयार नाही. जर ते नेहरूंना 1948 नंतर प्रधानमंत्री मानायला तयार नसतील तर याचा अर्थ ते सरदार पटेलांना देशाचे पहिले गृहमंत्री मानायला तयार नाही. आणि हे सगळं मोदीच करू शकतात. त्याच्यामुळे मोदी हे मोदीच आहे. साहेब, 2 दिवसापूर्वीची बुडली फेकी ना बोलले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची 2 दिवस राज्याचं आणि देशाचं राजकारण नाही या सगळ्या तुमच्या विधानाभोवती फिरते. राष्ट्रवादीकडून कुणी बोलत नसलं तरी असे दबक्या आवाजात चर्चा आहेच. आम्ही निलेश लंकेंना पण विचारलं, तुम्हाला काय वाटते की आता फडणवीस त्यावर म्हणतात की डुबत्या जहाजात जाणार कोण, म्हणजे काँग्रेस डुबते जहाज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग भाजपा काय? भाजपा काय? बघा, मी काय गुगली वेगळी धंदे करत नाही. माझ्याकडे जी माहिती आहे, मला जे वाटतं ते मी बोलतो. मी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं, जर मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या विकृती विरुद्ध ठामपणे लढायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. हे जनता पक्षाच्या काळात झालं. काँग्रेसच्या विरुद्ध आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्या खाली जे काँग्रेसमधून बाहेर पडलेले पक्ष आणि नेते आहेत वेळोवेळी काही कारणाने, त्या सगळ्यांना आधी एकत्र आले पाहिजे आणि ती प्रक्रिया सुरू होईल. आणि त्यासाठी असं म्हणालो मी की माननीय शरद पवार साहेब हे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जर ह्या कामी पुढाकार घेतला तर नक्कीच जे आपण पाहू इच्छितो देशामधलं बदल आणि परिवर्तन ते शक्य आहे. बाकी आम्ही सगळे प्रादेशिक पक्ष आहोत. आम्ही राज्यांचे प्रश्न आम्ही मांडणारच. आम्ही तुमच्या बरोबर राहणारच. पण अधिक काँग्रेस ही इतकी मजबूत व्हायला पाहिजे की मोदीला हे आव्हान निर्माण झालं पाहिजे. आजही मोदी काँग्रेसला घाबरतात. काँग्रेस कधीही बुडतं जहाज नव्हतं. काँग्रेस कधी बुडतं जहाज नव्हतं. काँग्रेसने कायम देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर हा देश घडवण्यामध्ये फार मोठी भूमिका बजावली आहे. त्याच्या 1% काम भारतीय जनता पक्षानं केलं असेल तर आम्हाला दाखवा तुम्ही. मुळात ते स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हते. हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नव्हते. महाराष्ट्रातल्या सीमा प्रश्नाच्या लढ्यात नव्हते. हे मराठी माणसाच्या लढ्यात नव्हते. हे हिंदुत्वाच्या लढ्यात तर कधीच नव्हते. 1992 साली ते मुंबई महाराष्ट्रामध्ये आम्ही जेव्हा रक्त सांडत होतो, तुरुंगात जात होतो अयोध्येनंतर, तेव्हा हे सगळे घरातच बसून होते. तिकडे बाहेर पडले. हे डरपोक लोक आहेत. आणि त्याच्यामुळे अयोध्येमध्ये जे राम मंदिर परसेवकांच्या रक्तातून निर्माण झालं, त्या राम मंदिरातल्या दानपेट्या चोरल्या जात आहेत यांच्या काळामध्ये. 5 कोटी 10 कोटी किती आकडे आहेत. दानपेट्या राम मंदिरातल्या चोरल्या जात आहेत. त्याच्यावरती नरेंद्र मोदी यांनी एक अक्षर काढलंय किंवा फडणवीसांनी एक अक्षर काढलंय का तोंडातून? प्रभू श्रीराम अयोध्या सोडून जाईल हे डुबतं जहाज बघून यांचं वनवासात अशी परिस्थिती आहे. सर आपण म्हटलं की काँग्रेस मजबूत आहे, एकूणच भाजपच्या विरोधामध्ये काँग्रेस आणि इतर पक्षांनी मजबूत आहे. तुमच्या स्वतःच्या पक्षामध्येही काही खासदार नाराज असल्याची चर्चा आहे, खास करून मग तर तुम्ही त्यांना भाजपात कोणी नाराज नाहीत का? आज ईडी आणि सीबीआयच्या दहशतीमुळे लोक गप्प आहेत. भाजपमध्ये सगळ्यात जास्त नाराजी आहे. भाजपमध्ये सगळ्यात जास्त खर्च आणि भाजप हेच बुडाला लागलेलं जहाज आहे. कधी बुडेल? आज फक्त त्या AK-47 आहेत त्यांच्याकडे 2, ईडी सीबीआय इन्कम टॅक्स, त्या काउन्सिलावर लावून त्यांचं राज्य स्वतःच्या पक्षात सुरू आहे. सीबीआय इन्कम टॅक्सचा वापर करून एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ऑपरेशन टायगर राबवलं जाते. काही खासदार दबक्या आवाजात म्हणतात की आमच्यावर प्रचंड दबाव आहे. एका खासदारामुळे त्यांचा जो 2/3 खासदारांचा जो आकडा आहे एकूणच शिवसेनेत तो अडकला अशी सूत्रे. एक सांगतो, शिवसेनेमध्ये 9 खासदार आहेत. कोणता आकडा घेऊन बसलेत मला माहित नाही. 7 आकडा त्यांच्या मनात असेल किंवा त्यांना एवढी दहशत निर्माण करायची त्यांनी करावी ना. बघतो ना किती फुटतात त्या. कोणी फुटत नाहीये. निवडणुकी
च्या निकालानंतर पहिल्या दिवसापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष फोडण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा आहे आणि त्यांच्या जीवनाचं तेच अंतिम ध्येय. बाकी महाराष्ट्रासाठी काही करावं, देशासाठी काही करावं या त्यांच्या भूमिका नाहीये. फक्त पक्ष फोडणं हा त्यांचा एक कलमी कारण. आणि पक्ष फुटत नसतील तर हे दहशत निर्माण करायची. 50-50 कोटी रुपये द्यायचे, 100-100 कोटी रुपये द्यायचे. कुठून आणतात पैसे? याचा हिशोब घ्या ना जरा. देवेंद्र फडणवीसजी जरा हिशोब तरी मागा. हे पैसे येतात कुठून तुमच्याकडे? तो 15 लाख कोटीचा राजेश मेहता हा कोणाचा आहे? हा भाजपचाच माणूस आहे ना. 15 लाख कोटी रुपयाचा घोटाळा एक माणूस तुमच्या पक्षातला करतोय आणि त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही. नरेंद्र मोदी त्याच्यावर फोटोमध्ये मिरवताना दिसत आहेत. त्याच्या राजेश ज्वेलरमध्ये हे प्रसिद्ध झाले सगळे फोटो. फडणवीस त्याच्यावर जरा बोला तुम्ही. आमचं काय करायचं आम्ही बघू. आमचे आमदार राहतात जातात, काय खासदार राहतात जातात. तुम्ही तुमचं बघा जरा. सर, नागपूरचा वसतिगृहाचा एक विषय आहे. नागपूरचं जे सामाजिक राजकीय जे वसतिगृह आहे सामाजिक न्याय विभागाचं, त्याच्यात ना जातीचे कॉलम बनवले आणि त्याच्यात लिहिताना असं कधीच झालं नव्हतं. मांग, महार आणि इतर प्रवर्ग असे ते 3 कॉलम. हे सर्व भारतीय जनता पक्षाच्याच काळात होतं. हा जातीयवाद आणि हा धर्मवाद आणि या माध्यमातून समाजातली फाळणी, समाजाचे तुकडे, त्यानंतर राज्याचे आणि देशाचे तुकडे, हे भारतीय जनता पक्षाचा अंतिम ध्येय. त्यांना देशाचे तुकडे करायचे आहेत, त्यांना राज्यांचे तुकडे करायचे आहेत आणि त्यांना जाती जातीमध्ये दंगली घडवायचे आहेत.